आज आपण पाहणार आहे ग्रे कोड कन्व्हर्जन. ग्रे कोड म्हणजे काय? ग्रे कोड कन्व्हर्जन कसा होतो? बायनरी टू ग्रे कोड टू बायनरी कोड कन्व्हर्जन आपण आज पाहायचं आहे. तर ग्रे कोड मध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोड म्हणजे काय असतात, कोड कसे कन्वर्ट करायचे, कोड कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आपल्याकडे. तर आपल्याला सिलेबस जर पडलं तर आपल्याला बायनरी कोड आहे, डेसिमल आहे, हेक्साडेसिमल आहे, ऑक्टल आहे, ग्रे कोड आहे, XS3 कोड आहे. त्या प्रकारचा आपल्याला BCS, BSc किंवा BCL आपल्याला ह्या प्रकारचे कोड्स विचारले जातात. मग आता ग्रे कोड कसे यूज करायचे, कसे कुठे यूज करायचे सगळे आपण पाहायचे. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहायचं? बायनरी टू ग्रे कोड कन्वर्जन आणि ग्रे टू बायनरी कोड कन्वर्जन. एकदम सिंपल ट्रिक सांगेन तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही आरामात न कॅल्क्युलेशन करता किंवा न कागद आणि पेन वापरता तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेशन किंवा डायरेक्टली कोड काढू शकता. कसं काढणार? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ग्रे कोडचं बायनरी करताना किंवा बायनरीचा ग्रे कोड करताना सगळ्यात महत्त्वाचं गेट जे आपण वापरतो ते आहे XOR गेट. XOR गेट आपण वापरून ग्रेचा बायनरी करतो, बायनरीचा ग्रे करतो. आता XOR गेट कसा दिसतो? तर ह्या टाइप मध्ये XOR गेट आहे. हे आहे तुमचा XOR गेट, हा आहे तुमचा A आणि B, हे दोन आहेत तुमचे इनपुट. आउटपुट काय असेल Y. आता ह्याच्यामध्ये काय होतं XOR मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर का दोघं जर का सेम असतील, दोघांचं इनपुट जर का सेम असेल, म्हणजे जर का A 0 असेल B पण 0 असेल, दोघांची व्हॅल्यू काय असेल 0 0 सेम आहे, किंवा A 1 असेल B पण 1 असेल, तर अशा केस मध्ये बोथ इनपुट जर का सेम असतील तर तुमचं आउटपुट काय येतं 0. बोथ इनपुट जर का सेम असतील तर आउटपुट येणार 0. बोथ इनपुट जर का डिफरंट असतील तर आउटपुट येणार 1. बोथ इनपुट जर का डिफरंट असतील तर आउटपुट काय येणार 1. कुठे? XOR गेट मध्ये. हेच गेट आपल्याला इकडे वापरायचं आहे. कुठे? बायनरी टू ग्रे करताना, ग्रे टू बायनरी करताना. आता आपण लक्ष देऊन बघू. सगळ्यात पहिल्यांदा इकडे बघू ग्रे टू बायनरी आणि इकडे बघू बायनरी टू ग्रे. ठीक आहे, इकडे आपण पाहतोय बायनरी टू ग्रे, इकडे पाहतोय ग्रे टू बायनरी. काय वापरणार आहे? XOR गेट. ज्याच्यामध्ये दोघं जर का सेम असतील म्हणजे 0 0 किंवा 1 1 असतील तर आउटपुट 0 येतो. दोघं जर का डिफरंट असतील म्हणजे हा 1 असेल, हा 0 असेल, किंवा हा 0 असेल, हा 1 असेल, किंवा डिफरंट असेल तर अशा कंडिशन मध्ये 1 येतो. हे लक्षात ठेवायचं. हेच वापरून आपण हे काढायचं. आता फॉर एक्झाम्पल कसं आपण सोडवायचं बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याला नंबर दिलेला आहे 0 0 1 1. हा आपल्याला बायनरी नंबर दिलेला आहे आणि याचा आपल्याला ग्रे कोड काढायचा आहे. हा नंबर कोणता दिलाय? बायनरी दिलेला आहे आणि याचा आपल्याला ग्रे कोड काढायचा आहे. काय करायचं? तर जेव्हा तुम्ही बायनरी टू ग्रे कोड जाता, बायनरी टू G म्हणजे B टू G जाता, B टू G ABCD लक्षात ठेवायचे. अल्फाबेट मध्ये सगळ्यात पहिला कोण येतं? A येतो, मग B येतो, मग C D E आणि F, नंतर कोण येतं? G येतो. सेम तसंच करायचं इकडे. B टू G जाताना ह्या दोन्ही मध्ये कंपेअर करायचं. बाजूला शेजारी कंपेअर करत जायचं. ह्या दोघांमध्ये कंपेअर करायचं, परत ह्या दोघांमध्ये कंपेअर करायचं. म्हणजे B टू G जाताना शेजारी कंपेअर करायचं. हा टेक्निक का सांगतो? कारण इकडे जराशी डिफरंट टेक्निक आहे. आता ही लक्षात ठेवा. तुम्ही काय करणार आता? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? फर्स्ट डिजिट कुठलाही असू दे ॲज इट इज खाली लिहून घेतला. काय केलं? पहिला जो डिजिट असेल तो ॲज इट इज खाली लिहून घेतला. मग आता काय करणार? या दोघांमध्ये कंपेअर केला, दोघांमध्ये पाहिलं, दोघं काय 0 0 सेम आहेत, दोघं आहेत सेम आहेत. सेम असेल तर आउटपुट काय येणार आहे? 0. दोघं सेम आहेत म्हणून आउटपुट काय येणार? 0 आला. ठीक आहे. आता परत ह्या दोघांमध्ये पाहिलं, आता 0 पण काय डिफरंट आहे. डिफरंट असेल तर 1 येतो, म्हणून डिफरंट असेल तर 1 आला. परत ह्या दोघांमध्ये पाहिला, ह्या 1 मध्ये ह्या 1 मध्ये पाहिला. आता दोघं काय आहेत? दोघं सेम आहेत. सेम असेल तर 0 येणार, सेम असेल तर काय येणार? 0 येणार. म्हणजे हा आला तुमचा ग्रे कोड. कशाचा? या बायनरीचा. हा आहे तुमचा बायनरी कोड. हा आला याचा, हा आला ग्रे कोड. हा आला ग्रे कोड. आता व्हेरीफाय करून बघू आपण बरोबर काढलं का नाही. आता हा ग्रे कोडला इकडे घ्या 0 0 1 0. आता काय करायचं? ह्या ग्रे कोड वरून याचा बायनरी काढायचा. कसं काढणार? सगळ्यात पहिल्यांदा 0 ह्या खाली घेतला, 0 खाली घेतला. आता ह्या केस मध्ये आपण काय केलं होतं? बायनरी टू ग्रे जाताना शेजारी पाहिलं. आता आपण चाललोय कसं? G टू B. ABCD नुसार G कधी पहिला येतो का B पहिला येतो? पहिला B येतो. म्हणून इकडे आपण नियमाप्रमाणे गेलो. बघत
पण इकडे कसं आहे G to B. आता तुम्ही मागे येताय ना, G नंतर B कडे येताय म्हणजे तुम्ही मागे येताय. मग तुम्हाला काय केलं पाहिजे आता? तुम्हाला ह्या दोन मध्ये पाहिलं पाहिजे, ह्या दोन्हीमध्ये कंपेअर केलं पाहिजे. म्हणजे जो येणारा आउटपुट आहे त्यात आणि पुढच्या नेक्स्ट इनपुट मध्ये बघितलं पाहिजे. आता या दोघांमध्ये पहा, हे 0 आणि हा 0. काय येतो? दोन्ही डिफरंट आहेत का सेम आहेत? सेम आहेत. दोन्ही पण 0 0 आहेत. सेम असेल तर 0. मग आन्सर काय आलं? 0 आलं. परत बघायचं, परत ह्या 0 मध्ये येणाऱ्या आन्सर मध्ये पुढच्या नंबर मध्ये पाहिलं 1 मध्ये 1 0 काय आहे? डिफरंट आहे. डिफरंट असेल तर 1 येणार. इकडे आला 1. परत ह्या दोन्ही मध्ये पाहिलं 0 आणि 1 मध्ये येणाऱ्या आन्सर मध्ये आणि नेक्स्ट इनपुट मध्ये पाहिलं 0 आणि 1 काय आहे? दोघं डिफरंट आहेत. डिफरंट असेल तर परत 1. आता हा नंबर बघा आणि हा नंबर बघा, बोथ काय आहे? सेम आहे. 0 0 1 1 0 0 1 1 म्हणजे ह्या बायनरीचा हा आला ग्रे कोड. परत आपण ह्यालाच ॲज एक्झाम्पल घेतलं व ह्या ग्रे कोडचा आला हा बायनरी कोड. अशा पद्धतीने तुम्ही ग्रे टू बायनरी काढू शकता. महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत त्याच्यामध्ये? सगळ्यात पहिला ग्रे टू बायनरी करताना XOR गेट वापरता. XOR गेट असा दिसतो. XOR गेटचा IC नंबर आहे 7486. हा XOR गेटचा IC नंबर आहे. हे पण लक्षात ठेवा, MCQ ला विचारू शकता. प्लस याच्यामध्ये काय लक्षात ठेवण्यासारखं आहे? सेम असेल तर 0, डिफरंट असेल तर 1. ही गोष्ट लक्षात ठेवा. XOR गेट मध्ये बोथ इनपुट जर का सेम असतील तर 0 देणार, बोथ इनपुट जर का डिफरंट असतील तर 1 देणार. सेम इथे वापरला आपण 0 0 1 1 हे आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं. 0 ला ऍडजेस्ट खाली घेतलं. बायनरी टू ग्रेटर आपण शेजारी शेजारी पाहिलं दोन्हीमध्ये 0 0 असल्यामुळे सेम असल्यामुळे 0 घेतला. 0 आन्सर खाली दिलं. परत ह्या दोघांमध्ये पाहिला डिफरंट असल्यामुळे आन्सर 1 आलं. परत ह्या दोघांमध्ये पाहिला सेम असल्यामुळे आन्सर 0 आलं ह्या टेबलनुसार. आता ह्याच नंबरला ॲज एक्झाम्पल इकडे घेतलं 0 0 1 0. हेच एक्झाम्पल इकडे ॲज पकडलं. 0 ला ॲज खाली घेतलं. दोन्हीकडे पण 0 ला ॲज खाली घ्यायचंच आहे. 0 खाली घेतलं. आता आपण G to B चाललोय म्हणजे उलट येतोय अल्फाबेट नुसार, म्हणून आपण उलट पाहायचं आहे दोन्हीमध्ये. 0 0 काय येणार? सेम असल्यामुळे 0 म्हणून 0 खाली घेतला. परत ह्या दोघांमध्ये पाहिलं डिफरंट असल्यामुळे 1 म्हणून 1 खाली घेतला. परत ह्या दोघांमध्ये पाहिलं डिफरंट असल्यामुळे 1 खाली घेतला. म्हणजे ह्या ग्रेचा हा आला बायनरी, या बायनरीचा हा आला ग्रे कोड. असा काढला जातो ग्रे टू बायनरी, बायनरी टू ग्रे कोड.